मित्र नमस्कार. ओळख वनस्पतींची या सदरात सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्र, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिठा या वनस्पतीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता रिठा वनस्पतीची फळं आणि त्यामध्ये त्या फळांच्या आतमध्ये असलेलं त्याचं काळं कुळकुळीत गुठळी किंवा बी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मित्र हो, रिठ्याला संस्कृतमध्ये अरिष्ट किंवा फेनिल असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच याला मार्किंग नट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर रिठा ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून डोक्यास महिला भगिनी शिकेकाई लावतात. या शिकेकाईमधील हा एक घटक आहे. रिठा हा वृक्ष सॅपिंडेसी कुळातील असून तो सदाहरित वनांमध्ये आढळतो. या वृक्षाचं मूळ स्थान दक्षिण भारत असून याची उंची साधारणतः 20 ते 30 फुटापर्यंत असते. तर याची फुले पाकळ्या असलेली व पांढऱ्या रंगाची असतात आणि फळे पिकल्यानंतर पिवळसर हिरवी दिसतात. ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात. या फळामध्ये जी काळी गुठळी निघते, ही गुठळी साधारणतः कपडे धुण्यासाठी वापरतात. याच्या व्यतिरिक्त या रिठ्याचा आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा उपयोग केला जातो. हा रिठा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. केसांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून रिठ्याचा वापर केला जातो. रिठा केसगळती रोखण्यास मदत करतो. हे नैसर्गिकरित्या कार्य करते. आवळा आणि शिकेकाईसोबत रिठा आपण वापरू शकतो. आपल्या टाळूला पोषण करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी रिठ्याचा प्रामुख्याने आपल्याला फायदा होतो. रिठा ही एक अशी औषधी वनस्पती आहे की यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. लोहा आपल्या केसांना खूप अत्यंत उपयुक्त घटक आहे. रिठ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. रिठा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट असून तो आपल्या केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवतो. आयुर्वेदामध्ये रिठा वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. आता खोबरेल तेलाबरोबर जर रिठा वापरायचा असेल तर त्यासाठी आपण खोबरेल तेल घ्यायचं आहे, ते गरम करायचं आहे. सर्वसाधारणपणे 100 ml खोबरेल तेल घेऊन त्यात मूठभर रिठा आणि आवळा घालायचा आहे आणि हे तेलामध्ये भिजत ठेवल्यानंतर 1 ते 2 दिवसांनी हे तेल आपण आपल्या केसांना लावण्यासाठी वापरू शकतो. रिठा आणि मेहंदी 3 चमचे कोरडा रिठा, 3 चमचे मेहंदी पावडर घ्यायची आहे. याची पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टने आपल्या केसांवरती चांगली मालिश करून ते 10 ते 15 मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते केस आपण धुवायचे आहेत. आपले केस काळे आणि चमकदार होतात. रिठा आणि अंडी हा पॅक तयार करण्यासाठी 2 अंडी घ्या. आवळ्याची पावडर 2 चमचे घ्या. त्यात 2 चमचे कोरडा रिठा घ्या. शिकेकाईचे 2 चमचे घ्या आणि पेस्ट तयार करण्यासाठी हे सर्व एकत्र मिक्स करा आणि हलक्या हातांनी आपल्या डोक्यावरती मसाज करायचा आहे. 30 मिनटं हे असंच ठेवल्यानंतर आपला डोकं जे आहे ते आपण कोमट पाण्याने धुवायचं आहे. आठवड्यातून आपण 2 ते 3 वेळा हा पॅक वापरू शकतो. रिठा हेअर पॅक. आता रिठा हेअर पॅक बनवणं खूप सोपं आहे. यामध्ये 3 चमचे रिठा पावडर घालून पेस्ट बनवायची आहे आणि त्या मिश्रणामध्ये किंवा पेस्टमध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे दही मिसळून ते आपल्या टाळूवर आणि केसांवरती लावायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर ते आपण धुवून टाकायचं आहे. आठवड्यातून 3 ते 4 वेळा आपण अशा प्रकारे आपल्या केसांवरती हा पॅक वापरल्यानंतर निर्जीव केससुद्धा चांगले काळे कुळकुळीत आणि चमकदार होतात. तसंच मित्र हो, आपल्या डोक्यामध्ये जो कोंडा होतो त्या कोंड्यासाठी प्रतिबंधक म्हणून रिठा मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो. रिठ्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे जो आपला टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करते. अँटीफंगल रिठामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे आपल्या टाळूचे संक्रमण रोखण्यास रिठा हा मदत करतो. या रिठ्याला नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळेच आपले
केस चांगले काळे कुळकुळीत आणि चमकदार बनतात आणि आपला टाळूसुद्धा शांत ठेवण्यास रिठ्याचा उपयोग होतो. तर अशा एक ना अनेक औषधी गुणधर्म या रिठीचे आहेत. पण ही वनस्पती मित्रहो नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे किंवा अगदी क्वचित कुठेतरी रिठ्याचं झाड दिसतं. तर या वनस्पतीचं आपण संवर्धन करायला हवं आहे. ज्यांना कोणाला या रिठ्याच्या बिया जशा उपलब्ध होतील तशा उपलब्ध करून घेऊन आपण ही रिठ्याची झाडं जोपासायला हवेत आणि वाढवायला हवेत. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे रिठा या वनस्पतीची माहिती होईल आणि बरेच जण या रिठ्याच्या संवर्धनासाठी थोडाफार हातभार लावतील. धन्यवाद.